तर आज आपण बघतोय घरातील मोजक्या साहित्यात सोप्या पद्धतीने मटार फ्लावरची भाजी 2 प्रकारे 2 वेगवेगळ्या चवीची. टिफिनला देण्यासाठी दोन्हीही भाज्या एकदम मस्त. मटार फ्लावरच्या भाजीचा पहिला प्रकार बघतोय. त्यासाठी लोखंडी तव्यात 2 पळी तेल घातलंय. तेल तापल्यानंतर घालूया बारीक चिरलेला कांदा. भाजी तुम्ही कढईत बनवू शकता, पण लोखंडी तव्यात बनवलेली भाजी जास्त टेस्टी लागते. कांदा मिनिटभर परतल्यानंतर चिमूटभर हिंग घालूया. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे आलं लसूण कोथिंबीरचं वाटण, म्हणजे 7-8 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला पाणी न घालता वाटून घेतलंय. ह्याची बारीक पेस्ट न करता जरा दरदरीत ठेवलंय. त्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं घालून मिक्स करून घेते. कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी ह्यावर झाकण देऊन कमी गॅसवर शिजवते. 1-1.5 मिनिटात हे जरा मऊ झालं की मग ह्यात घालूया 1.5 ते 2 चमचे किंवा आवडीनुसार घरगुती लाल तिखट, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा धणे जिरे पूड. गॅसची फ्लेम कमीच आहे. मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालते. तेल सुटेपर्यंत हे परतून घेते. झाकण दिलं नाही दिलं तरी चालेल. 1-1.5 मिनिटातच बघा कडेने असं छान तेल सुटलं. आता ह्यात घालूया 1 वाटीभर ताजे मटार आणि फ्लावरचे तुकडे. साधारण पाव किलो मटारच्या शेंगा आणि तेवढाच फ्लावर घेतला. फ्लावरचे तुकडे मध्यम आकाराचे करायचे. मिनिटभर मिक्स केला की ह्यावर झाकण देऊन मंद आचेवर एक वाफ काढून घेते. भाजीला 3-4 मिनिटाची चांगली वाफ बसली. आता ह्यात घालूया बटाटा. तर एक मध्यम साईजचा बटाटा सोलून त्याच्या अशा फोडी करून घेतल्या. बटाटा आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. बटाटा पटकन शिजतो म्हणून मटार फ्लावरला एक वाफ आल्यानंतर मग बटाटा घातला. आता घालूया चवीनुसार मीठ आणि हे 2 ते 3 चमचे सुक्या खोबऱ्याचं वाटण. हे फक्त सुकं खोबरं आहे, ह्यात दुसरं काहीच नाही. तळाला चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी शिंपडूया. तुम्हाला भाजी जास्त ओलसर हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता, पण तव्यावरच्या भाज्या असं थोडं थोडं पाणी घालून शिजवल्या की चवीला छान लागतात. आणखी 4-5 मिनिटात बघूया. जवळपास ही भाजी शिजलेलीच आहे. आता ह्यात घालूया अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर. आता पुन्हा फक्त 2 मिनिटाची वाफ आणूया. सुरुवातीपासून आत्तापर्यंत 17 ते 18 मिनिटं झाली. मटार फ्लावर व्यवस्थित शिजले की गॅस बंद करायचा. भाजी तुम्हाला कितपत ओलसर आवडते त्याप्रमाणे पाणी घालू शकता. लोखंडी तव्यावर खूप जास्त पाणी न घालता कमी गॅसवर हळूहळू शिजलेल्या भाज्या चवीला खरंच खूप भारी लागतात. नक्की बनवून बघा. चपाती, भाकरी, वरण भात कशासोबतही ही मटार फ्लावरची भाजी खूपच टेस्टी लागते. आता मटार फ्लावरची हिरवी पिवळी भाजी बघतोय, ज्यात आपण लाल तिखट किंवा कुठलाही स्पेशल मसाला वापरणार नाही आहोत. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलं आहे 5-6 तिखट हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि भरपूर कोथिंबीर. कोथिंबीरची कोवळी देठं असतील तर ती वाटणात घाला, अजून छान चव येते. हिरवं वाटण तयार झालं आहे. फोडणीसाठी लोखंडी तव्यात तेल घातलं आहे. तेल तापलं. आता ह्यात घालूया अर्धा चमचा जिरं मोहरी. हे तडतडल्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया आणि चिमूटभर हिंग. ह्या भाजीत कांद्याचं प्रमाण अजून वाढवलं तरी चालेल. मध्यम आचेवर कांदा मिनिटभर परतल्यानंतर ह्यात घालूया मिक्सरला वाटलेलं हिरवं वाटण. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेते. त्यानंतर घालूया 5-6 कढीपत्त्याची पानं. मिनिटभर हे कमी गॅसवर झाकण देऊन शिजवूया. 1-1.5 मिनिटात बघा हे व्यवस्थित मऊ शिजलंय. आता ह्यात अर्धा चमचा हळद घालून मिक्स करते. त्यानंतर घालूया निवडून स्वच्छ धुतलेले ताजे मटार आणि फ्लावर. पाव किलो मटारच्या शेंगा आणि पाव किलो फ्लावर आहे. बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो घालूया. ह्यात सुद्धा तुम्ही छोटासा बटाटा घालू शकता. मिक्सरच्या भांड्यात चमचाभर पाणी घालून ते ह्यात घालते. मिक्स करताना गॅसची फ्लेम थोडीशी वाढवते. त्यानंतर गॅस कमी करून
झाकण देऊन शिजवायचं. मटार फ्लावरच्या भाज्या सोडून आणखीही नाश्त्याचे 5 प्रकार मी एकाच व्हिडिओत दाखवलेले आहेत. बघितलं नसेल तर नक्की बनवा आणि मटारचा सीझन आहे तोपर्यंत मटारचे वेगवेगळे प्रकार बनवून खा. 4-5 मिनिटात बघा भाजीला छान वाफ बसली आहे. आता ह्यात घालूया चवीनुसार मीठ आणि 1 ते 1 चमचा गरम मसाला किंवा तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो चमचाभर घातला तरी चालेल. आता मटार फ्लावरचा सीझन आहे त्यामुळे आत्ताचे मटार चवीला खूपच छान लागतात. त्यामुळे कधीकधी असे कमी मसाले घालून त्या सीझनच्या भाज्या बनवल्या तर त्या भाजीची ओरिजिनल चव आपल्याला मिळते. ह्या भाजीतसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे 2-3 चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण घालू शकता, पण मी नाही घातलं तरी भाजी खूप छान लागते. ही भाजी तुम्ही जर कढईत बनवत असाल तर कढईवर ताट ठेवून ताटात पाणी ठेवा, म्हणजे मग भाजी तळाला अजिबात चिकटणार नाही. वाफेवर भाजी खूप छान होईल. गॅस कमी करून झाकण देऊन आणखी थोडा वेळ शिजू देते. मटार एकदम ताजे व कोवळे असल्याने ही भाजी तर 15 ते 16 मिनिटातच शिजली. आता शेवटचा अर्धा मिनिट गॅसची फ्लेम वाढवून मिक्स केलं, वरून कोथिंबीर घातली की आपली गावरान चवीची मटार फ्लावरची भाजी तयार. आमच्याकडे टिफिनसाठी ह्या दोन्ही भाज्या खूप जास्त आवडतात. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.